नमस्कार, एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत. मी आहे निरंजन. आता मी कोल्हापुरात आहे आणि कोल्हापुरात उन्हाची जी तीव्रता आहे ती जवळपास 40 अंशांच्या पार झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर याचे परिणामांचा जर आपण विचार केला तर मी आहे आता कोल्हापुरातल्या एका महामार्गावर, जिथं मुक्त सैनिक परिसर आहे. या मुक्त सैनिक परिसर म्हणजे कोल्हापूरचं हे प्रवेशद्वार आपल्याला म्हणावं लागेल. प्रवेशद्वारातून बरेच नागरिक इथून कोल्हापुरात प्रवेश करतात आणि याच पार्श्वभूमीवर मी आता कोल्हापुरातल्या या ज्या महामार्गाची अवस्था आहे ती ही अवस्था मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बरेच नागरिक ये जा करतायत आणि यामुळेच इथून एकंदरीत जर बघायला गेलं तर उन्हाचा जो तडाखा आहे तो कोल्हापूरकरांना लागतोयच, मात्र ह्या जो रस्त्याची जी परिणामाची अवस्था आहे ही रस्त्याची अवस्था मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथं जे डांबरीकरण करण्यात आलेलं होतं, या डांबरीकरण आता बऱ्यापैकी वितळत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जवळपास 50 ते 60% जे डांबरीकरण आहे ते आता विस्तारल्याचं आपल्याला चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. हे जे आता डांबरीकरण काही दिवसांपूर्वी केलं होतं ते मी आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत मी माझ्या सहकार्याला विनंती करतो थोडंसं त्यांना जवळ यावं आणि हे जे डांबरीकरण आहे याच्यामध्ये हे जर मी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, हे पूर्णचे पूर्ण वितळून बाहेर येऊ लागले आणि ते एकंदरीत यामध्ये ये जा करणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना या डांबरीकरणाचा कुठे ना कुठेतरी त्रास व्हायला लागलेला आहे. एकीकडे उन्हाचा झटका आणि दुसरीकडे हे डांबरीकरण वितळू लागले, त्याच्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय. इथं बरेच नागरिक जे आहेत ते ये जा करत असतात. इथं पायांना देखील आता हे डांबरीकरण लागू शकतंय. हे डांबर आता जर मी पाय ठेवला तर या पायाला मोठ्या प्रमाणात चिकटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जर आता आपण बघू शकतोय उन्हाचा जो तडाखा आहे तो किती प्रमाणात आहे याच्यावर तुम्ही अंदाज बांधू शकता. दुसरीकडे जर बघायला गेलं तर इथं बरेच नागरिक ये जा करत असतात. इथं हॉटेल्स किंवा बाकीचे जे आहेत इथं बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतात. आता काही कुटुंब आहे, हे कुटुंब देखील या उन्हाचा कुठेतरी आपल्याला या उन्हापासून तीव्रता जी आहे ती वाचण्यासाठी जेवण्यासाठी 2 घास खाण्यासाठी कुठेतरी बाहेर फुटपाथला आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतंय. बघायला गेलं तर यामध्ये कोल्हापुरातून बरेच जो एप्रिलचा जो मध्यावधी आता जो कालावधी आहे तो आता आपण पाहू शकतोय आणि बरेच नागरिक यातून हायवेतून ये जा करताना आपल्याला पाहू लागलेत. एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये व्यवसाय निमित्त प्रवास करणारे किंवा जे चालत ये जा करणारी जी माणसं आहेत त्यामध्ये अक्षरशः उन्हाच्या या तडाख्यामुळं प्रचंड हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यामध्ये एकंदरीत जर आपल्याला एप्रिलचा जो मध्यावधी एकंदरीत गाठत आलेला आहे आणि आज दिवसभरात जी तापमानाची नोंद आहे ती साधारण 39 ते 39च्या आसपास आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. याच्यामध्ये प्रशासनाकडून देखील दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रवास न करण्याचं किंवा घराबाहेर न पडण्याचं, उन्हामध्ये न फिरण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. एल एस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.